लव्ह जिहाद सदृश प्रकरणात अडकलेल्या 19 वर्ष मुलीला शिवसेना नेते गोपाल अरबट व त्यांच्या टीमनं शिवसेना स्टाईलनं वाचवत तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं. खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील वास्तव्य करणाऱ्या 19 वर्ष मुलीला त्याच परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय अल्पसंख्याक युवकानं फुस लावून पळवून नेत लग्न करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडित मुलीच्या आईवडिलांना कोणतीही खबरबात होऊ न देता पळून नेण्यात आलं होतं. मुलगी घरी नसल्याची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईवडिलांनी खल्लार पोलिसात मुलगी हरवल्याबाबत तक्रार दिली होती. सदर मुलगी लव्ह जिहाद सदृश प्रकरणात अडकल्याची कोणती माहिती तिच्या आईवडिलांना नव्हती. तक्रार दाखल होताच खल्लार पोलिसांनी सदर मुलीचा शोध घेतला असता बुलढाणा इथं सदर मुलगी आणि आरोपी असल्याचं समजताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. सदर प्रकरणाबाबत शिवसेना नेते गोपाल अरबट यांना माहिती मिळताच तातडीनं आपल्या टीमसह खल्लार पोलीस स्टेशन गाठत लव्ह जिहाद सदृश प्रकरणात अडकलेल्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अल्पसंख्याक समुदायातील आरोपी 23 वर्षीय युवकानं तिला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. गोपाल अरबट व त्यांच्या टीमनं शिवसेना स्टाईलने या प्रकरणात उडी घेतल्यानं सदर आरोपी युवकानं माघार घेतली. लव्ह जिहाद सदृश प्रकरणातून पीडित मुलीची सुटका केली. यावेळी खल्लार पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांची गर्दी जमलेली होती. खल्लार पोलीस स्टेशनने पीडित मुलीच्या आईवडिलांना सदर मुलीला सुखरूप स्वाधीन करण्यात आलं. गोपाल अरबट व त्यांच्या टीमने केलेल्या शिवसेना स्टाईलमुळे पीडित मुलीची सुटका झाली असल्याचं मत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केलं. या गंभीर घटनेसंदर्भात तालुक्यासह खल्लार सर्कलमधील हिंदुत्ववादी राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा ही बाब लक्षात होती. मात्र कोणीही खल्लार पोलीस स्टेशन पर्यंत येण्याचा प्रयत्न केला नाही. कारण काही दिवसातच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होणार असून या प्रकरणात आपण हस्तक्षेप केल्यास मतांमध्ये परिणाम होऊ शकतो. याच भीतीनं स्वतःला हिंदुत्ववादी नेता समजणाऱ्या नेत्याने काढता पाय घेतला अशी सुद्धा चर्चा आता चांगलीच रंगते.